एका शेतामध्ये ना एक गाय ना अशी चरत होती बरं का. एक कावळा आला आणि तिच्या पाठीवरती बसला. कोण आला? कावळा. श्लोक कोण आलं? कावळा. तो गाईच्या पाठीवर बसला. बरं, गाईच्या पाठीवर त्यांनी शांत बसावं की नाही? तर नाही, तो गाईला असं चोच मारायला लागला. गाईला खूप लागायला लागला. गाय त्याला म्हटली, अरे कावळे दादा, मी गरीब आहे म्हणून तू मला त्रास देतोस का? त्या कुत्र्याजवळ कुत्र्याशी असं करशील का? कावळा म्हणला, नाही 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 नाही, कुत्रं तर म्हणे मी कुत्र्याच्या वाटेला गेलो तर कुत्रं मला फाडूनच टाकेल आणि मारून टाकेल. मग गाय म्हटली, म्हणून तू मला त्रास देतोस? मी गरीब आहे म्हणून मला तू त्रास देतोस होय? तर म्हणे तू असंच जर वागत राहिलास तर तुला सुद्धा कोणतरी त्रास देणारा भेटेल आणि मग तुलाही ते मारतील. मग तेव्हापासून काय, कावळा शहाणा झाला बरं का. आणि तेव्हापासून तो गाईला त्रास द्यायचं त्यांनी बंद केलं आणि शहाण्या मुलासारखा वागायला लागला. अशी होती कावळ्याची आणि गाईची गोष्ट.